मंडळी, नियोजन करून अभ्यास करता येतो, एखादी वस्तू खरेदी करता येते, सेव्हिंग सुद्धा करता येतं, पण नियोजन करून प्रेम करता येईल का? याचंच उत्तर देणार आहे तर डेटला भेटलेले दोन प्रेमी. अर्थात तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. यो मॅन. यो हाय हाय हॅलो सर, हॅलो मॅम, हाय गाईज. आज खरं तर मी येणार नव्हतो. आय वॉज लाईक की बस हो गया, अब मी येतो, डेटवर जातो, फसतं सगळं. अब कौन दोबारा उठे दिल लगाने को, दिल तुडवाने को. कशाला सगळ्या होप्स संपल्या होत्या, सगळे उम्मीद माझे असे नेस्तनाबूत झाले होते सगळे. पण मी जावेद अख्तरांची एक कविता ऐकली आणि मला असं झालं, क्यों नहीं यार सर, अगर इजाजत हो तो पेश करना चाहता. इर्शाद. सर ऐसा है कि अश्कों में जैसे धुल गए सब मुस्कुराते रंग, रास्ते में थक के सो गई मासूम सी उमंग. दिल है कि फिर भी ख्वाब सजाने का शौक है, प्रसाद जी पत्थर पे भी गुलाब उगाने का शौक है. बरसों से यूं तो एक अमावस की रात है, पर इसको हौसला कहूं या जिद की बात है. दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है, हा? दिल कहता है अंधेरे में भी रोशनी तो है. माना के राख हो गए सब उम्मीदों के लाव, उस राख में आग कहीं पर दबी तो है. क्या बात है. ह्याच दबलेल्या आगीवर फुंकर मारून 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 तिचा वणवा केला एका पोरीने. म्हणजे मी माहितीये मला, मी दुधाने माझी जीभ भाजली होती, म्हणून ताक पण आपण फुंकून फुंकून पितो वगैरे. सो मी सगळी माहिती तिची गोळा केली, सगळी माहिती. जान्हवी कान्हारे तिचं नाव आहे, साधी सरळ मुलगी, मल्टीनॅशनल कंपनी जॉबला आहे, सिंपल मुलगी, छान पगार आहे, प्रमोशन पण होणार आहे. ते अजून काय पाहिजे अजून. आणि त्यात पंक्च्युअल आहे. 3 दिवस आधीपासून मला रिमाइंडर पाठवते की आज डेट आहे, आज डेट आहे, आज डेट आहे. रिमाइंडर पण एवढं कॉमेडी, टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न, आज डेट आहे, चिअर्स. म्हणजे एक ह्युमर पण आहे. सो इट इज लाईक की मस्त. आणि बघू आता एवढी वर्ष फ्लर्ट करायचं म्हणजे आता एवढे दिवस म्हणजे केलं नव्हतं, सो माहित नाही आता कसं होणार आहे, काय होणार आहे. बट बघू आता. नाव काय तुझं? आय डोंट केअर. आय टेक युअर लिव्ह. बाय. जान्हवी. ओंकार. येस येस. हॅलो. हाय हाय हाय. जान्हवी कान्हारे. कान्हारे कान्हारे. हॅव अ सीट. येस येस येस. तू काही काम करत होतीस का? नो, नो. जस्ट युटिलायझिंग माय टाइम. येस येस येस. आय एम सो सॉरी. मला जरा लेट झाला यायला, कारण हो. ट्रॅफिक एवढं मुंबईचं. तू 7.5 मिनिटं 31 सेकंद लेट आहे. अरे बापरे. 32 सेकंद, 33 सेकंद, 34 सेकंद. जान्हवी, आता मी आलोय. जस्ट किडिंग, जस्ट किडिंग, जस्ट किडिंग. अगं हा नाही अगं ट्रॅफिक एवढं होतं ना, म्हणून लेट झाला. आय एम सो सॉरी. नो, इट्स ओके. एक मिनिट. काय झालं? एक व्हॉट हॅपन? ओंकार, काय झालं? नाही काही नाही. अगं नाही, सौंदर्य गळतंय तर म्हटलं जरा लांब. Literally, I tell you, very creepy, so cheesy, but good. Keep it up. Good. थँक्यू. एक तुला बघून एक मला माहिती रॅन्डम शेरच आठवला. तुला बघितलं तर एक असा अर्ज किया है. अलार्म. अलार्म नाही, इर्शाद. नाही, वॉटर अलार्म झाला माझा. अर्ध्या तासाने पाणी प्यावं लागतं ना. सो सॉरी. यू कंटिन्यू. मी ऐकते. ऐसा है कि अर्ज किया है कि तुमसा नहीं देखा जमाने में कोई, तुमसा नहीं देखा जमाने में कोई, तुमसा काय. जान्हवी काही होतंय का? जान्हवी काही होतंय का तुला? जान्हवी काही होतंय का? तुझे डोळे असे फिरतायत. पाणी आणू का? नाही. सीट. अरे ओंकार, ते रुटीन आहे माझं.
म्हणजे अर्ध्या तासाने मी जेव्हा पाणी पिते ना त्याच्यानंतर आईज एक्सरसाइज करते. काय हे जे माझं म्हणजे जरा डोळे दुखतात ना, स्क्रीन टाइम जास्त आहे ना माझा. लॅपटॉपवर काम करून. हो, म्हणून हे मी आणि मी ठरवलेलं आहे. अच्छा. इट्स माय स्केड्यूल. ओके. या म्हणजे कसं असतं, अर्ध्या तासाने पाणी प्यायले की आईज एक्सरसाइज. Very good. हा. त्याच्या अर्ध्या तासाने पुन्हा पाणी पिणार आणि मग नेक एक्सरसाइज लाईक 1 2 3 4 5 6 म्हणजे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, राईट लेफ्ट अप डाऊन लाईक असं. त्याच्या पुन्हा अर्ध्या तासाने पाणी पिणार आणि मग वेस्ट एक्सरसाइज लाईक दिस राऊंड 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 राऊंड. त्याच्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने पाणी पिऊन मी knee कळलं exercise. हा नी हा सगळं कळणी करणार तू, पाय पण करणार, मग बोटांची पेर असं सगळं आहे ना. Yes, schedule आहे माझं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तू बोल ना, मी ऐकते. जाऊ देते, जाऊ देते. एक्सरसाइज मध्ये कुठे शेर आणा. अरे सांग ना, बोल ना. नको नको राहू, इट्स ओके. ओंकार बोल ना. अगं नाही नाही, हरकत तू नाही. बोलला नाहीस तर फीडबॅक कसं देणार? कसला फीडबॅक? तू काहीतरी बोलणार त्याच्यावर मी फीडबॅक देणार ना. अगं तिला दाद म्हणतात. दाद म्हणजे, वाह क्या बात आहे. आय नको रे हे दाद. इट इज दाद. या तेच ते कॉर्पोरेट भाषेत आमच्या यु नो yeah. फीडबॅकच म्हणतात. ओ माय गॉड. काय सी, प्रेमाचे बोलण्याचे आपले 11 मिनिटं संपत आली आहेत बरं का. म्हणजे लाईक आता 8:30 मिनिटं संपली आहेत. 2.5 मिनिटं आहेत, तर पटापट पटापट प्रेमाचं बोलून टाकूयात आपण. चल. प्रेमाचं 2.5 मिनिटं मला मला कळलं नाही. 1 मिनिट तू 7.5 मिनिटं लेट आलायस, त्याच्यानंतर 1 मिनिटं झालाय, 8.5 मिनिटं झाली आहेत. मी 11 मिनिटं ठेवली होती, हा. 2.5 मिनिटं उरली आहेत. पटापट पटापट बोल चल प्रेमाचं. पटापट, come on. हे तू चांगली दिसतेस. Wow. क्या बात है. Thank you. छान छान कुर्ता, हे शर्ट आणि छान Time's एक सुचलं होतं. नको, टाइम संपलाय. मी काय म्हणते, आपण खायला मागूया. ओ ग्रेट हा, ग्रेट आपण खायला मागूया. नाही, बरं झालं आताच बोललास, कारण नंतर आपण बोलायला लागल्यानंतर आपल्यामध्ये डिस्टर्बन्स नकोय मला. हा, हे तू छान बोललीस. म्हणजे नो डिस्टर्बन्स. मी Yes, right. डिस्टर्बन्स हे वेटर. आय एम सो सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. वेटर. येस सर. अरे वेटर, हा एकच सॉरी. हा, काय खाणार तू मला सोडून? चीजी बट गुड. थँक गुड. मी रात्रीचं लाईट खाते. एक काम कर, 2 सँडविच आण. ए नो 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 सँडविच प्लीज. अरे त्याच्यात ब्रेड असतं. हा, मग 3 तास लागतात पचायला. आपल्याकडे आहे वेळ. नाही, पण माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे नाहीये ना तितका वेळ. यु नो, मला झोपायच्या आधी 4 तास आधी खायचं असतं. सो मी काय म्हणते, ज्यूस आण. येस मॅम. ज्यूस. Yes, yes, ओके. yes. एक मिनिट. त्याच्यात ना आईस नकोय, कारण थंड नकोय मला, आणि शुगर पण नकोय. शुगर फ्री पाहिजेत. फ्रुट्स असू द्या फक्त. ते असणारच. ते असणारच. ओके, मी काय म्हणते, फ्रेश आहेत ना फ्रुट्स? हो हो, सकाळीच मागवलेत. म्हणजे 10 दिवसांआधीचे असणार आहे ना. मग एक झाड आहे का तुमच्या हॉटेलच्या मागे? तर त्याच्यातली काढा. आणि नाही सर. हॉटेलमध्ये झाड का असेल ओंकार? मग प्लीज जाणं. कम ऑन. अगं कमॉन, म्हणजे तू मग त्या हॉटेलमधलीच आपल्याला फळ. सांगते हा. त्यांच्याशी असंच बोला. मी काय सांगते, ते फ्रूट आहे ना, त्याचा कंटेंट ज्यूस मध्ये लाईक 38% किवी ठेवा, 18% पायनॅपल, ऑरेंज 19%, मोसंबी लाईक 37%, आणि चिकूचे 4-5 पीसेस. ओके ओके मॅम. उरलेलं मला आण, जा काय ते. येस येस येस. हे जान्हवी, Yes. हे असं पर्सेंट म्हणजे हे इट इज डेंजरस. म्हणजे काही डेंजरस नाहीये ओंकार. नाही? नो, ऍब्सोल्युटली नॉट. हे बघ, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात केली पाहिजे. प्रेम सोडून. हा? ए पण लग्नानंतर सुद्धा काही गोष्टी प्रमाणातच केल्या पाहिजेत. काय बोललीस तू? काही गोष्टी प्रमाणात. नाही 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 नाही,
त्याच्या आधी काय बोललीस? लग्नानंतर आपण काही गोष्टी लग्नानंतर म्हणजे म्हणजे तुला मी आवडतो. आवडतो म्हणूनच तर मीटिंग केली ना ओंकार. मीटिंग नाही आहे ना, ही डेट आहे ना. येस तेच कॉर्पोरेट मीटिंग. पण तुला मी आवडतो. तुला काय वाटतं? म्हणजे तुला मी आवडते ना? म्हणजे मला तर म्हणजे तू म्हणजे यु नो जेव्हा तू 12 तारखेला सकाळी 11:12 3:30 ओळींचा मेसेज केला होतास ना, तेव्हाच मला कळलं होतं तुझ्या मनात काय आहे ते. यु नो आणि त्याच्यानंतर 13 तारखेला सकाळी 9:12 तू पहिला मिस कॉल दिलास, त्याच्यानंतर 10:37 दुसरा मिस कॉल दिलास, त्याच्यानंतर 11:55 56 सेकंदांनी तू तिसरा फोन केलास. आपण 2.5 मिनिटं नॉन स्टॉप बोलत होतो. त्यातले 1.5 मिनिटं तू साधारण सॉरी 38-39 वेळा सॉरी बोलला असशील. तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे. अरे बापरे. लहान असताना काय राजाबाई टॉवर गिळला होतास का? गुड नाईस सेन्स. टायमिंग बापरे. विनोद बुद्धी छान. अरे Keep it up. विनोद बुद्धी म्हणजे बाबांचं नावच विनोद असल्यामुळे ही एक सॉरी माफ करा. ओ माय गॉड. काय आपलं इमोशनल नाही Okay. इमोशनल बोलण्याची वेळ संपल्या. आपल्याला आता प्रॅक्टिकल बोलावं लागेल. सी आता आपण लग्न करूयात आणि लग्नानंतर साधारण 1 महिन्यानंतर मी जॉब जॉईन करेन. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 माझा वर्किंग आवर्स आहे. त्याच्यात मला डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही. ओके. त्याच्यानंतर 7 वाजता मी घरी आल्यानंतर 8 वाजेपर्यंत माझं रुटीन वर्कआउट आहे ते करेन, कारण स्केड्यूल वाईज मला ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक अर्धा तास आंघोळ वगैरे, म्हणजे 8:30 झाले. त्याच्यानंतर अर्धा तास जेवण वगैरे, आपलं सगळं भांडी बिंडी घराची कामं वगैरे सगळं आटपून एक 9 वाजेपर्यंत मी तुझ्याकडे येईन. 9 ते 10 आपला टाईम असेल, कारण 10 वाजता मला झोपावं लागतं. पण मला असं वाटतं त्यातली 35 मिनिटं आपण बोलूयात आणि उरलेली 25 मिनिटं रोमॅन्स करूयात. वाचे आणि ती 25 मिनिटं तुला पूर्णपणे युटिलाइज करायची आहेत, कारण तेवढाच वेळ असणार आहे तुझ्याकडे तुझा परफॉर्मन्स दाखवून आउटपुट देण्यासाठी. घ्या. एकांकिकेलाही 40 मिनिटं देतात परफॉर्म करायला. हे बघ ओंकार, सी डोंट बी नर्वस. हे बघ, तुला जर हा वेळ कमी वाटत असेल तर आपण 10 मिनिटं एक्सटेंड करूयात ना. पण फक्त 10 मिनिटं, जास्त नाही. तू ती 10 मिनिटं घे आणि तुझा परफॉर्मन्स दाखव आणि आउटपुट दे. आता याच्या उपर मी काय करू शकत नाही. प्लीज ऐक ना जान्हवी, मला सगळं हे आहे बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे, पण येस. तुझे जे शब्द आहेत ना, हे एक्सटेंडेड परफॉर्मन्स, आउटपुट, टाइम आणि मॅनेजमेंट, आणि मी लग्न करतोय का प्रोजेक्ट सबमिट करतोय मला काही कळतच नाहीये. तुम्ही नाईस सेन्स ऑफ ह्युमर. गुड कीप इट अप. मी विनोद नाहीये हा, मी सिरियसली म्हणतोय. असं आपण किती वेळ असं हे टाइम टू टाइम असं जगायचं, असं प्लॅन टू प्लॅन, असं खूप चौकटीत जगल्यासारखं नाही का? नाही ओंकार, नाही, आपल्याला ओंकार. प्लॅन करावा लागणार. मला सांग, तुझं वय किती आहे? माझं वय 30 आहे. 30 वय आहे, म्हणजे साधारण 40व्या वर्षी तुला अटॅक येईल. नाही म्हणजे नाही नाहीये बघ. मला
का अटॅक तसं नाही रे. इंडियन सर्वेनुसार साधारण आणि आताचं तुझं रुटीन बघताय ना, तू काहीच वर्कआउट करत नाही रे. ते बघता मला असं वाटतं की 40-45 पर्यंत तुला पहिला अटॅक आहे. नाही. त्या अटॅक नंतर तुझी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि त्याच्यानंतर आय गेस बायपास सर्जरी आणि त्याच्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाल्यानंतर आय डोंट थिंक सो की तू काहीतरी हेवी जॉब करशील. ओके यार, तुझं इन्कम कमी होईल. अँड यू नो त्यावेळेस जर आपल्याला बाळ झालंच तर मग ते डिमांडिंग फेसमध्ये असेल 10 वर्षानंतर, त्याचा खर्च, तुझा खर्च. आणि आता मी फिट आहे, 10 वर्षानंतर मी म्हातारी होणारच ना रे. माझं पण इन्कम सोर्स कमी होणार. सो वी हॅव टू प्लॅन, वी हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग. सगळे नाही करत आपल्याला करावं लागेल आणि कदाचित तुझे सगळे अवयव काम करणं बंद करतील. म्हणजे कदाचित 50 नंतर कदाचित. त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ना. वेटर ज्यूस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जान्हवी, मला असं वाटतं आपण रोमॅन्टिक बोलायला आलो आहे तिथे. हो. आपण डेटवर आलोय तर उगाच डेथच्या गोष्टी कशाला करतोय माझ्या नाही, उगाच नाही, नाही. मला असं वाटतं ना की जन्माचं आउटपुट काय आहे? मरण. शेवटी मरणार आहोत आपण. सो प्रॅक्टिकली या गोष्टींचा आपण विचार कोणी करत नाही. आपण केला पाहिजे. वी हॅव टू प्लॅन एव्हरीथिंग. आपण प्लॅन नुसारच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कशाला? म्हातारपणात सोयीस्कर होतं रे. ओ Guess माय गॉड, करायचं? ओ माय गॉड. काय पाणी प्यायचंय परत तुला? नाही. रोज तुझ्यासाठी आणलं होतं. रोज देण्याचा टायमिंग होता हा? हो. करेक्ट 15 मिनिटानंतर तुला रोज देणार हे ठरवलं होतं. काय? आणि 1 सेकंड इथे साईन कर. कशाला? रिसीव्ह केलंयस ना तू त्याच्यासाठी. तू वेडी आहेस का? रोज रिसीव्ह करायचं कोण? साईन मागतो, कळतंय का तू? आणि मुळात प्लॅस्टिकचं रोज आणलंयस तू माझ्यासाठी. मी कोण फ्लावर पॉट आहे? कोण आहे मी? फ्लावर पट नाही. हे बघ कसं आहे ना, माझे हा डेट्सचा वीक चालू आहे. म्हणजे मी डेट्स मॅनेज केल्या आहेत. म्हणजे माझ्या टाइम नुसार मी डेट्स करते सगळ्यांबरोबर. म्हणून हा घेतलाय. कसं आहे ना, सारखे खूप गुलाब घेण्यापेक्षा म्हणजे पैसेही वाया जातात, वेळही वाया जातो. म्हणून प्लास्टिकचा गुलाब. तू नाही म्हटलास तर मग दुसऱ्याला कोणातरी ते देता येईल. रियुजेबल गुलाब घेतलास तू लोक. आपलं डन नव्हतं म्हणजे? नाही. आपलं डन नव्हतं ना ओंकार, असं ना. समजून नाही. ओंकार चुकीचं समजतोय. अगं, असं काही तसं नाही. वाटतंय मला. माझं आपलं फिक्स आहे. फिक्स आहे. मग फिक्स आहे. पण माझा प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी सुद्धा तयार असतात. यू आर माय प्लॅन ए. यू आर माय प्रायोरिटी. प्लॅन बी. आय एम सो सॉरी. थोडंसं लेट झालंय. तुझ्यामुळे लेट झालाय ओंकार. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला मेल सुद्धा टाकलाय. इट्स माय. आय एम सो सॉरी. आय जॉइन यू लेटर. ओके. प्लॅन बी, प्लॅन सी. आरामात ओंकार. यु नो, मी त्यांना नाही सांगितलेलं. सेट. मी त्यांना नाही सांगितलेलं. माझ्या स्केड्यूलमध्ये बसतच नव्हतं. जबरदस्ती केली आहे त्यांनी. ही इज फोर्सिंग मी. मी त्यांना सांगितलं ही मीटिंग टेंटेटिव्ह आहे. ह्यातून प्लॅन सी, मी तुम्हाला ही मीटिंग, ती मीटिंग झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर भेटेल. राईट. ओके. जान्हवी म्हणजे प्लॅन बी सी प्लॅन. अरे नाही यार जान्हवी, म्हणजे मला तो ऑप्शन म्हणून ठेव. आणि हे काय ऑप्शन आहेत माझ्यासाठी मला कळत नाहीये. हे कोण आहेत? कोण आहेत हे? मला आणि तू वेगळ्या दिवशी भेट ना त्याच हॉटेलमध्ये. मग गेल्यानंतर तिकडेच. किती विकृतपणा आहे का? नाही अरे ओंकार, सीट. यू काम जान्हवी, असं नाही होत. प्लीज. खरंच नाही होत. प्लीज चिल. लिसन. हे बग, सगळ्या गोष्टी प्लॅनिंगने केल्या पाहिजे ओंकार. आता मला सांग, आपण लग्न केलं, तू उत्साहात घोड्यावर नाचता पडलास आणि मेलास तर काय? तर तू एकतर सगळ्यांना मारतेस का? मला कळत माझे नाही. पैसे वाया जातील, माझं इन्व्हेस्टमेंट, माझं टाइम वाया जाईल ना रे. अगे म्हणजे मी लग्नात मेलो तर हे दोघं काय लग्नाच्या मंडपात येऊन उभे राहणार आहेत? हा कधी मरतोय लगेच मी आलो असं होणार आहे? हो, तुला माझं प्लॅनिंग कळतंय. गुड ओंकार, गुड. बस का? आणि हे ऑप्शन तुला सुद्धा आहे. तू
सुद्धा प्लॅन बी प्लॅन सी रेडी कर तुझा. अगं माझा प्लॅन एस कसा बसा रेडी झालाय. Don't shout. मी प्लॅन सी कुठून काय रेडी करू. माझा प्लॅन झेड मला रिप्लाय पण करत नाही. प्लॅन बी अगं कर ना रिप्लाय राजू कर ना. प्लॅन झेड आहे मी. प्लॅन झेड म्हणजे तू जे सगळे विनोद मी समजावून सांगतो प्रसाद सरांना तेवढी तरी कदर ठेव माझी. तुझ्या कविता मी समजावून सांगतो प्रसाद सरांना. अरे कशाला सांगतोस पण? अरे काय मला कळत आहे यार. अरे तू कोण आहेस तू. हा अजनबी पिक्चर मधली अक्षय कुमार आहेस तू. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड आहेस तू. तू जे जगतेस ना जान्हवी तू जे जगतेस ना ते चुकीचं जगतेस. हा असं प्लॅन करून असं जगणं नसतं जान्हवी. लक्षात घे. तू काही कर ना. तू कितीही प्लॅन कर कागदावर कितीही आयुष्यमान काय जेव्हा त्याचा प्लॅन बदलेल ना तेव्हा सगळं प्लॅन होऊन जातं. मला सांगते. अरे कशाला म्हणजे तू मिनिटाचे तू हिशेब ठेवतेस ना त्यात तू महत्वाचे क्षण गमावतेस हे लक्षात घे. वाळू सारखं आहे आयुष्य आपलं. वाळू जेवढी घट्ट धरशील ना तेवढी निसटते हातात. हात रिकामी राहतो आणि राहतात फक्त हे लकीरे हातातले. जग ना नॉर्मल जग ना. कशाला काहीतरी हे प्लॅन आणि हे कशाला. फ्री जग माझ्यासारखं जग. माझ्याबरोबर जग ना. मी तुला आरामात छान जगायला शिकवतो. आई शपथ प्लीज. इमोशनल आउटबस गरजेचा असतो. मी काय उठतो यार तुला थँक्यू म्हणाला मला कळत नाहीये. कसला इमोशनल हाऊस बट. हा बोल नाही पण मला असं म्हणायचं हे गरजेचं होतं ओंकार तुझ्या मेंटल हेल्थ साठी. ओ माय गॉड पाणी पिण्याची वेळ झाली. आम सो सॉरी. तू पिणार आहेस पाणी? तू पी पाणी त्या पाण्या बाटलीत जा उडी मार आणि मरून जा. रामदास पाद्याचा बावला वाटतेस तू एकतर. आली आहेस माझ्यासोबत हात मागून कोणतरी असा हात टाकलाय आणि बोलतेस तू. मूर्ख कुठली निघ जा. मला सांगते मूर्ख कुठली. परत मला हे करू नकोस. मी आधीच सांग. एक्सक्यूज मी आता माझी वेळ आहे. माझी वेळ आहे. तुझी वेळ आहे का? हा, जा जा मग जा, जा. बस Don't do बस this. मला सांगते प्लॅन बी एस तू प्लॅन वायझेड आहेस तू. मला सांगतोय काही नाही होत कुठल्याही लीगची मुलगी असू दे सगळ्या मुली त्रासच देतात. ते काय नाही होत. नाही करायचंय प्रेम. अरे वाजव ना एवढी वाजवली माझी ती. वाजव ना आता तरी. भारी परफॉर्मन्स Thanks, Prad. ॲज युजल. प्रसाद कोऑपरेट आणि कॉर्पोरेट याच्या जेव्हा गोंधळ होतो ना तेव्हा संसाराची वाट लागते. जोपर्यंत कॉर्पोरेट करत चाललंय ना तोपर्यंत सगळं उत्तम असतं. ते जेव्हा कॉर्पोरेट व्हायला लागतं ना तेव्हा घोळ होतो सगळा. अत्यंत उत्तम मेसेज या स्किटमधनं तुम्ही दिलेला आहे आणि तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सबद्दल जास्त बोलण्यापेक्षा मला येऊन तुम्हाला मिठी मारायची. वा वा सई. मला असं वाटतं की एकतर हे स्किट तुमच्या दोघांचंच होतं आणि तुम्ही ते वाजवलं नाहीत तर गाजवलं पण. आणि याचा अभिमान व्यक्त करायला मला तिथे यायलाच पाहिजे.